नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी आपला शुभचिंतक अमोल सहाने, ॲग्रोनॉमिस्ट, कॅनबायसिस प्रायव्हेट लिमिटेड, पुणे. तर आज आपण तळेगाव मोहना या क्षेत्रामधील जे आपलं कुरळपूर्णा गाव आहे, तर या कुरळपूर्णा गावामध्ये सुमित भाऊ वासनकर यांच्या शेतामध्ये आज आपण आलेलो आहे. तर त्यांचा हा संत्र्याचा प्लॉट आहे. तर या संत्र्याच्या प्लॉटमध्ये आता नुकताच आंबिया बहार सुरू झाला आहे. तर त्या आंबिया बहारमध्ये त्यांनी कॅनबायसिस कंपनीचे शुभारंभ किट म्हणून जी 11 किलोची आपली किट येते, तर ती त्यांनी वापरली आहे संत्र्यामध्ये. आपल्या तिसरं जे पाणी त्यांनी दिलंय त्या पाण्यासोबत 20 डिसेंबरला. तर त्यांनी ते किट वापरल्यानंतर आपल्या संत्रा पिकामध्ये काय फायदा झाला ते आपल्याला सांगतील 2 शब्दामध्ये. नमस्कार भाऊ. नमस्कार. माझं नाव सुमित वासनकर. मी राहणार कुरळपूर्णा या गावचा शेतकरी आहे. माझ्याकडे 2 एकर शेती आहे. शेतीमध्ये संत्रा आहे. त्यात 250 झाडे लावलेले आहे मी. आणि मी रासायनिक खतासोबत यांची केनबायसिस कंपनीची शुभारंभ किट टाकलेली आहे. त्या किटमध्ये मी माझ्या शेतात प्रयोग केला आहे की 100 झाडांनाच टाकलेली आहे मी ते. 100 झाडातच मला त्याचा खूप सारा रिझल्ट आलेला आहे. झाडात हिरवेपणा आहे, झाड स्ट्रॉंग झालेलं आहे, नवती चांगलेली आहे, झाडात फूट चांगली निघाली आहे, झाडांना लवकर फूट कव्हर केलेली आहे, म्हणजे फुलाचं रूपांतर खळेमध्ये लवकर होत आहे. या सर्व गोष्टीचा मला रिझल्ट आलेला आहे. आणि मी आमचे तळेगावचे मोहन्याचे जे कृषी दुकानवाले जे आहेत, अक्षय बोबडे, त्यांनी मला या किट टाकायचा सल्ला दिला होता. त्यांनी मला हे किट टाकून पहा, तुम्ही रिझल्ट घेऊन पहा, 100 झाडांना काय होते काय नाही, पुढच्या वर्षी तुम्ही अजून टाकजा. माझा एकच सल्ला आहे शेतकरी बांधवांना की तुम्ही अशा नवीन नवीन कंपनीचे जे प्रोडक्ट निघतात त्यावर विश्वास ठेवून शेतामध्ये टाकून पाहावे, जेणेकरून तुम्हाला नवीन नवीन या शेतीमध्ये प्रयोग मिळतील. त्यातून तुम्हाला नवीन नवीन सल्ला मिळू शकतो. त्या दृष्टिकोनातून तुमचं उत्पन्न वाढू शकते. या सर्व गोष्टी आहेत. आणि मला तर खूप फायदा झालेला आहे. आणि मी तरी टाकणार आहेच आहे पुढच्या वर्षी. मी रासायनिक खतासोबत बेसल डोसमध्ये टाकलेलं आहे पाणी द्यायच्या आधी संत्र्याला. एवढंच आहे. आणि माझा नंबर आहे 8830 5605 28. मी कुरळपूर्णा या गावचा रहिवासी आहे. धन्यवाद. 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 तुम्ही बघू शकता की संत्रा झाडावर कशा प्रकारे फूट झालेली आहे. फुलधारणा आहे संत्रा झाडावर.